नमस्कार मुलांनो, मुळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पेपर सेकंडचा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा चॅप्टर संपवलेला आहे आणि आता आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याचं एक सांगतो. अगोदर आपण पाहणार आहोत बर्नौलीज ट्रायल, त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन जे आपल्या धड्याचं नाव आहे, आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत मीन, व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची गरज का पडली, म्हणजे काय गरज पडली? आता ॲक्च्युली आपल्या धड्याचं नाव बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन लिहिलेलं आहे, परंतु ते नाव असायला पाहिजे होतं बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर आता बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनची गरज का पडते ते पाहण्याच्या अगोदर आपण एक उदाहरण बघूया. कॉईन आपण एकदा, दोनदा, तीनदा टॉस केलेला आहे, पण जर आपल्याला सांगितलं असेल की कॉईन 10 वेळेस टॉस केला, 20 वेळेस टॉस केला आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढायला सांगितलं, तर त्यावेळेस आपल्याला ते काढणं खूप कठीण जाईल. मग ज्यावेळेस एक्सपेरिमेंटची संख्या खूप वाढते, म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त जाते, त्यावेळेला आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चॅप्टरनं सोडवता येत नाही. तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा अर्थ सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो बर्नौलीज ट्रायल. ट्रायल म्हणजे काय? एखादा एक्सपेरिमेंट जो करतो त्याला म्हणतो आपण ट्रायल. एक समजा आपण एखादा एक्सपेरिमेंट 2दा केला तर कितीदा ट्रायल केलं? 2दा. जर 3दा केला तर 3दा ट्रायल केला. जर एखादा एक्सपेरिमेंट 10 वेळेस केला तर ट्रायल किती वेळेस झाली मुलांनो? 10 वेळेस झाली. तर बर्नौली जे आहे, बर्नौली हे एका मॅथमॅटिशियनचं नाव आहे. मग बर्नौलीनं जे काही प्रयोग केले त्याला बर्नौलीज ट्रायल म्हणतात, आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हे पूर्णतः बर्नौलीज ट्रायल्सवर डिपेंड आहे. मग बर्नौलीज ट्रायल्समध्ये पहिली गोष्ट काय आहे की बर्नौलीज ट्रायल कशासाठी उपयुक्त ठरतं ते बघूया. म्हणजे तुम्ही जी काही एक्सपेरिमेंट करणार आहात तो एक्सपेरिमेंट किती वेळेस आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. जर तुम्ही म्हणलं मी 10 वेळेस एक्सपेरिमेंट करतो आहे, 15 वेळेस करतो आहे, 20 वेळेस करतो आहे, असा अंक तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की किती वेळेस एक्सपेरिमेंट व्हायला आहे. दुसरी गोष्ट, पहिल्या एक्सपेरिमेंटचा दुसऱ्या एक्सपेरिमेंटशी संबंध नसला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी पहिल्यांदा कॉईन टॉस केला, काहीतरी हेड किंवा टेल आला असेल, आणि पुन्हा मी दुसऱ्यांदा कॉईन टॉस केला, तर पहिल्याचा दुसऱ्या कॉईन टॉस करण्यावर काहीच परिणाम होणार नाही. ह्याला म्हणायचं इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. आणि तिसरी गोष्ट बर्नौलीची अशी होती की रिझल्ट्स फक्त 2च असले पाहिजे कोणत्याही प्रयोगाचे. उदाहरणार्थ कॉईन टॉस केल्यास किती रिझल्ट असतात? हेड किंवा टेल. म्हणजे किती रिझल्ट्स आले? 2 रिझल्ट्स आले. म्हणजे ह्याला बर्नौलीज ट्रायल लागू पडतो. दुसरं, तुम्ही परीक्षा दिल्यानंतर पास होणार आहेत का फेल होणार आहेत? किती रिझल्ट्स आहेत? 2. पास होणार किंवा फेल होणार. म्हणजे हा सुद्धा प्रयोग कशामध्ये जातो? बर्नौली ट्रायलमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही एखादा बल्ब घेतला, तो बल्ब डिफेक्टिव्ह आहे का नॉन डिफेक्टिव्ह आहे? किती रिझल्ट्स आले मुलांनो? 2 रिझल्ट्स आले. ह्यालासुद्धा बर्नौलीज ट्रायल लागू पडतो. त्याच्यानंतर तुम्ही भारतानं मॅच खेळला, मॅच जिंकेल किंवा मॅच हरतील, किती रिझल्ट आहेत पॉसिबल? 2. किंवा काही प्रश्नाची उत्तर आपण येस किंवा नोमध्ये देतो, म्हणजे एकूण रिझल्ट्स फक्त 2च ज्याचे येतात, म्हणजे 2 पॉसिबल रिझल्ट्स येतात, त्यालाच बर्नौलीज ट्रायल लागू पडतो. तर बर्नौलीज ट्रायल्स कशाला लागू पडतो त्याचे मी कंडिशन्स लिहिलेले आहेत, बघा बोर्डकडं. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनबद्दल डिस्कशन मी बर्नौलीज ट्रायल झाल्यानंतर तुम्हाला सांगेल. आपण ह्या चॅप्टरमध्ये काय काय शिकणार आहोत? बर्नौलीज ट्रायल, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, मीन, व्हॅरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर बर्नौलीज ट्रायलच्या काही कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन काय? देअर शुड बी अ फायनाईट नंबर ऑफ ट्रायल्स. जो काही प्रयोग तुम्ही करणार आहात तो किती वेळेस केलेला आहे तो फिक्स पाहिजे. म्हणजे असं रँडमली मी किती वेळेसही प्रयोग करत जाणार असं जमणार नाही. प्रयोग करायचं म्हणजे फिक्स लागेल. 10 वेळेस प्रयोग करा, 15 वेळेस करा किंवा 20 वेळेस करा. प्रयोगाची संख्या कशी असली पाहिजे? फिक्स. दुसरं काय? ट्रायल्स शुड बी इंडिपेंडंट. ट्रायल्स शुड बी इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे काय? पहिल्यांदा जी ट्रायल घेतली त्या ट्रायलचा दुसऱ्या ट्रायलशी काहीही
फरक पडला न पाहिजे. आता इंडिपेंडंट म्हणजे काय, आता आपण थोडंसं बघूया. एक बॉक्समध्ये रेड बॉल्स आहेत, कोणतं काही बॉल्स आहेत, समजा 10 बॉल्स आहेत, त्याच्यापैकी एक बॉल मी काढला तर त्याची प्रोबॅबिलिटी काहीतरी 1/10 येईल. आणि तो समजा बॉल मी बाहेर काढून ठेवला आणि पुन्हा ठेवलाच नाही, तर मधात बॉल्स किती राहिले मुलांना, फक्त 9 बॉल्स राहिले. म्हणजे एका प्रयोगाचा दुसऱ्या प्रयोगावर काय पडत आहे, परिणाम पडायला आहे. म्हणून इंडिपेंडंट म्हणजे काय, पहिल्यांदा जो प्रयोग झाला आहे त्याचा दुसऱ्याशी संबंध नसावा. उदाहरणार्थ आज पहिला मॅच झाला भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान, तो एकदा कदाचित भारतानं मॅच जिंकला, काही दिवसानं पुन्हा दुसरा वन डे होणार आहे, परंतु त्या मॅचचा पहिल्या मॅचशी काही संबंध आहे का, पहिला मॅच कोणतीही टीम हरव कोणतीही टीम जिंको, दुसऱ्या मॅचमध्ये त्याचा काही परिणाम होत नाही, त्याला म्हणायचं इंडिपेंडंट. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक ट्रायलला फक्त किती आउटकम असले पाहिजे, 2 आउटकम्स. म्हणजे कॉईन टॉस केल्यास काय काय येतं, हेड किंवा टेल. आता जेव्हा तुम्ही टॉस करता आणि तुम्ही मागितलं की हेड पडायला पाहिजे आणि जर हेड आलं तर तुम्ही टॉस जिंकला, मग तुम्ही टॉस जिंकण्याला काय म्हणणार, किंवा मी सक्सेस झालो. काय झालो, सक्सेस. हेड मागितलं तुम्ही, सक्सेस झालात. मग फेल्युअर काय असेल, टेल. आणि जर तुम्ही टेल मागितलं असतं आणि हेड आला असतं तर तुम्ही काय झाले असतात, फेल झाले असतात. म्हणजे तुम्हाला पाहिजे ते जर मिळालं असेल तर त्याला आपण सक्सेस म्हणतो. म्हणजे कॉईन टॉस केला आणि तुम्ही टेल मागितला होता आणि जर तुम्हाला टेल आला तर टेल म्हणजे तुम्ही सक्सेस झालेला आहात आणि हेड म्हणजे काय झालेला आहात, फेल्युअर. म्हणजे कोणत्याही प्रयोगाचे 2 आउटकम असतात, त्याला म्हणूया आपण हेड आणि टेल. त्याच्या आधी हेडला आपण सक्सेस म्हणलं तर टेलला काय म्हणावं, फेल्युअर. आणि चौथं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस रिमेन्स इन ईच ट्रायल रिमेन्स द सेम इन ईच ट्रायल. प्रत्येक ट्रायलमध्ये सक्सेसची प्रोबॅबिलिटी सेम असली पाहिजे. आता हे थोडंसं तुम्हाला समजून सांगतो मी. प्रत्येक प्रयोगामध्ये सक्सेस, समजा कॉईन 2दा टॉस केला आहे तर काय काय येणार रे, हेड हेड, हेड टेल, टेल हेड, टेल टेल. ठीक आहे मुलांना. आता प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सक्सेसची प्रोबॅबिलिटी कशी असली पाहिजे, सेम. आता सक्सेस आहे हेड भेटणं, काय भेटणं, हेड. तर वाटल्यास मी एकच कॉईनचं सांगतो, हेड आणि टेल. हेड कितीदा भेटायला मुलांना, एकदा. मग आता इथं हेडची प्रोबॅबिलिटी किती होणार आहे, 1/2. हेडची प्रोबॅबिलिटी 1/2, टेलची प्रोबॅबिलिटी 1/2. बघा, हेड प्रोबॅबिलिटी ऑफ हेड काय असतं नेहमी, 2 मिनिट मी तुम्हाला हे अगोदर प्रोबॅबिलिटी ऑफ हेड काय असतं ते लिहूया. प्रोबॅबिलिटी ऑफ हेड, हेड कितीदा असतं, 1. किती पॉसिबल असतात, 2. प्रोबॅबिलिटी ऑफ टेल किती, टेलसुद्धा 1 वेळेस असतं, त्याची प्रोबॅबिलिटी 1/2. म्हणजे हेडची बी प्रोबॅबिलिटी 1/2 आली, टेलची प्रोबॅबिलिटी 1/2 आलेली आहे. ठीक आहे. तर मुलांनो, कंडिशन्स काय काय आहेत बर्नोलिस ट्रायलच्या, प्रयोग फायनाईट नंबर ऑफ ट्रायल्स असले पाहिजे, पहिल्या प्रयोगाचा दुसऱ्या प्रयोगाशी संबंध नसावा. तिसरी गोष्ट, प्रत्येक ट्रायलला किती आउटकम असावेत, 2 आउटकम असावेत. आणि सक्सेसची प्रोबॅबिलिटी प्रत्येक ट्रायलमध्ये सेम असली पाहिजे. ठीक आहे. आपण अगोदर हे 3 कंडिशन्स लिहून घ्या, आपण थांबूया. तर मुलांनो, आपण बर्नोलिस ट्रायल म्हणजे काय पाहिलं. आता आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय आपण बघूया. बायनॉमियल हा बायचा अर्थ होतो 2 म्हणजे 2 प्रोबॅबिलिटीज असणार याच्यामध्ये. एक असणार प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि दुसरी असणार प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. म्हणजे किती प्रोबॅबिलिटीज यायल्या, 2. पी आणि क्यू असं ग्रे धरू, दोन्ही प्रोबॅबिलिटीला. पी म्हणजे सक्सेसची प्रोबॅबिलिटी, क्यू म्हणजे फेल्युअरची प्रोबॅबिलिटी. आणि आपल्याला माहीत आहे सगळ्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनची जर ॲडिशन केली तर 1 येते. मग या ठिकाणी पी आणि क्यू 2 प्रोबॅबिलिटीज आहेत आणि ते डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन किती येणार आहे, पी प्लस क्यू इज इक्वल टू 1.
पी म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. क्यू मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. आता सक्सेस आणि फेल्युअर हे आपण ठरवायचं आहे, किंवा उदाहरणात दिलेलं असेल की सक्सेस ह्याला म्हणा, फेल्युअर त्याला म्हणा, असं काहीतरी प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. सक्सेस आणि फेल्युअर हे प्रॉब्लेममध्ये डिफाईन केलेलं असतं. पी म्हणजे सक्सेसची प्रोबॅबिलिटी, क्यू म्हणजे फेल्युअरची प्रोबॅबिलिटी. बायनॉमियल म्हणल्यावर तर दोनच प्रोबॅबिलिटीज असणार आणि त्या दोघांची ॲडिशन किती असणार, 1, कारण डिस्ट्रीब्युशनची ॲडिशन 1 असणार आहे. म्हणजे पहिला एक फॉर्म्युला कळाला आपल्याला, पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. एक्स काय सांगतो, कॅपिटल एक्स कशाची व्हॅल्यू सांगतो, नंबर ऑफ सक्सेस, नंबर ऑफ सक्सेस. कॅपिटल एक्स कशाची व्हॅल्यू सांगतोय, नंबर ऑफ सक्सेस. आता याच्यामध्ये मग आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी फॉर्म्युला शोधायचा आहे. पी ऑफ एक्स म्हणजे एक्स वेळेस सक्सेस झालेला आहे, एक्स वेळेस काय झालेलं आहे, सक्सेस. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेसचा फॉर्म्युला आहे एन सी एक्स पी टू द पॉवर एक्स क्यू टू द पॉवर एन मायनस एक्स. आता ह्या फॉर्म्युल्याला मी व्यवस्थित डिफाईन करतो. एन म्हणजे काय आपण बघूया. एन म्हणजे आपण दिलेला प्रयोग किती वेळेस केलेला आहे. जर तुम्ही कॉईन 2 वेळेस टॉस केलेला असेल मुलांनो तर एन इज इक्वल टू 2 येईल. जर प्रयोग तुम्ही एखादा 3 वेळेस केला असेल तर 3 वेळेस येईल. म्हणजे एन म्हणजे काय येणार आहे, नंबर ऑफ ट्रायल्स. एन मीन्स व्हॉट, नंबर ऑफ ट्रायल्स. पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, क्यू म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर, एक्स म्हणजे काय, तो प्रयोग किती वेळेस सक्सेस झाला आहे. समजा एखादा प्रयोग 3 वेळेस सक्सेस झाला तर एक्सची व्हॅल्यू किती येईल, 3. आता राहिला प्रश्न सी. सी म्हणजे काय आहे ते बघा. सी म्हणजे आहे कॉम्बिनेशन. सी म्हणजे काय आहे, कॉम्बिनेशन. आता कॉम्बिनेशन म्हणजे काय भानगड असते ते तुम्हाला सांगतो बघा मी मुलांनो. तुम्ही 3 मित्र गेलेत फोटो काढण्यासाठी. समजा ए नावाचा मित्र, बी नावाचा मित्र आणि सी नावाचा मित्र, असे 3 मित्र गेलेत, ए बी सी, आणि तुम्हाला फोटो काढायचा आहे. तर तुम्ही ए बी सी अशा पद्धतीनं बसू शकता, किंवा बी ए सी असं एक बसू शकता, किंवा सी ए बी असा आपण बसू शकतो. म्हणजे तुम्ही आलटून पालटून बसू शकता. समजा 2च मित्र गेले फोटो काढण्यासाठी तर तितके कशा पद्धतीने बसू शकतात, ए बी किंवा बी ए, आदलाबदल होऊ शकते बसताना. त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन. काय म्हणायचं, कॉम्बिनेशन. आणि ह्याच्या अगोदरच्या धड्यामध्ये मी तुम्हाला कॉम्बिनेशनबद्दल सांगितलं होतं की कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय आहे. फॉर्म्युला काय कॉम्बिनेशनचा बघा, एन सी एक्स. सी म्हणजे कॉम्बिनेशन, एक्स म्हणजे किती वेळेस प्रयोग सक्सेस झाला आहे, एन म्हणजे काय मुलांनो, प्रयोग किती वेळेस झाला. एन सी एक्सचा फॉर्म्युला काय, एन फॅक्टोरियल एक्स फॅक्टोरियल इन ब्रॅकेट एन मायनस एक्स फॅक्टोरियल. हे लक्षात ठेवा मुलांनो, हा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. एन सी एक्स म्हणजे एन फॅक्टोरियल डिवाइड बाय एक्स फॅक्टोरियल इन ब्रॅकेट एन मायनस एक्स फॅक्टोरियल. आता समजा एक न्यूमरिकल उदाहरण घेऊन दाखवतो त्याला कशा पद्धतीने. 3C2 किती वेळेस प्रयोग आहे, 3 वेळेस. सक्सेसची घटना किती वेळेस घडलेली आहे, 2 वेळेस. 3C2चं काय लिहा फॉर्म्युल्यानुसार, 3 फॅक्टोरियल एक्स फॅक्टोरियल मीन्स 2 फॅक्टोरियल आणि एन मायनस एक्स म्हणजे 3 मायनस 2 फॅक्टोरियल. आणखीन एक एक्झाम्पल बघूया, 4C1. आता एन सी एक्स, एन म्हणजे किती आलं या ठिकाणी मुलांना 4, एक्स म्हणजे किती आलेलं आहे 1. म्हणजे 4C1 काय येणार आहे, 4 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल. हे जसं आलं तसं. आता 4मधून 1 मायनस करा, 4 मायनस 1 फॅक्टोरियल. तर एन सी एक्सचा फॉर्म्युला लक्षात आलं मुलांना.
एन फॅक्टोरियल. आता फॅक्टोरियल म्हणजे काय तुम्हाला सांगतो, या ठिकाणी लिहूया. फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल किती येणार आहे 5 × 4 × 3 × 2 × 1. 5 फॅक्टोरियल म्हणजे प्रोडक्ट घ्यायचा 5 पासून 1 नॅचरल नंबरपर्यंत घ्यायचा, 0 नका घेऊ. 4 फॅक्टोरियल काय येणार आहे मुलांनो 4 × 3 × 2 × 1. 3 फॅक्टोरियल किती येणार आहे 3 × 2 × 1. 2 फॅक्टोरियल किती येणार आहे 2 × 1. 1 फॅक्टोरियल किती येणार आहे 1. आता सर्वात महत्त्वाचं लक्ष द्या, 0 फॅक्टोरियल म्हणजे 1. 0 फॅक्टोरियल म्हणजे काय आहे मुलांनो 1. आता पुन्हा एकदा थोडंसं मी रिवाईज करतो तुम्हाला मुलांनो. आपण कोणता चॅप्टर चालू केलेला आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला मी अगोदर सांगितलं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणजे ह्याचं खरं नाव काय असायला पाहिजे होतं बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, परंतु आता त्यांनी जे नाव दिलेलं आहे ते आपल्याला कंटिन्यू करणं आवश्यक आहे. आता बाय म्हणजे 2, फक्त याच्यात 2च प्रोबॅबिलिटी असणार, एक असणार सक्सेसची प्रोबॅबिलिटी, एक असणार फेल्युअरची प्रोबॅबिलिटी. मग ह्या सक्सेसच्या प्रोबॅबिलिटीला काय म्हणलं मुलांना आपण पी, फेल्युअरच्या प्रोबॅबिलिटीला क्यू. मग आता 2च प्रोबॅबिलिटी आहेत आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनची बेरीज किती येते 1, म्हणजे पी + क्यू = 1. पी म्हणजे काय घेतलं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, क्यू म्हणजे काय प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर, एक्स काय सांगतो नंबर ऑफ सक्सेस, म्हणजे सक्सेस किती वेळ झाली एखादी गोष्ट स्मॉल एक्स. मग पी ऑफ एक्स = काय फॉर्म्युला लिहिला मुलांनो मी पी ऑफ एक्स = NCX P⁴x Q⁴n-x. मुलांनो हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युला जेव्हा तुमच्यासमोर स्क्रीनवर येईल ह्या फॉर्म्युल्याला तुम्ही कमीत कमी 5 वेळेस लिहून काढा. आता पुढे मी तिकडे एक्सप्लेन काय केलेलं आहे राजकुमार बघ इकडे आपण काय एक्सप्लेन केलं एन नंबर ऑफ ट्रायल्स म्हणजे प्रयोग किती वेळेस झाला. सी म्हणजे काय कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनचं तुम्हाला सांगितलं मी कॉम्बिनेशन म्हणजे काय कशा पद्धतीनं म्हणजे कॉम्बिनेशन करू शकतो. 2 मित्र गेलेत फोटो काढण्यासाठी ए आणि बी, अशा पद्धतीनं फोटो काढू शकतात किंवा अशा पद्धतीनं, म्हणजे किती कॉम्बिनेशन झाले मुलांनो 2 कॉम्बिनेशन. मग NCXचा फॉर्म्युला काय n फॅक्टोरियल अपॉन x फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n - x फॅक्टोरियल. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये 3C2 नुसार लिहिलं 4C1 लिहिलं. त्याच्यानंतर मुलांनो तुम्हाला मी फॅक्टोरियलबद्दल माहिती सांगितली. फॅक्टोरियल काय भानगड आहे फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल म्हणजे किती 5 × 4 × 3 × 2 × 1. 4 फॅक्टोरियल 4 × 3 × 2 × 1. 3 फॅक्टोरियल 3 × 2 × 1. 2 फॅक्टोरियल 2 × 1 1 पर्यंत जायचं. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1. 0 फॅक्टोरियल म्हणजे 1. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि सध्या आपल्याला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा पी ऑफ एक्स म्हणजे प्रोबॅबिलिटी एक्स, मग एक्स म्हणजे काय नंबर ऑफ सक्सेस. सक्सेस किती वेळेस भेटलंय त्याचा अंक आहे. एक्स म्हणजे काय नंबर ऑफ सक्सेस, वाटल्यास असं लिहूती एक्स नंबर ऑफ सक्सेस. तर हा फॉर्म्युला झाला. आता मी तुम्हाला पुढचे 2 फॉर्म्युले लिहून दाखवतो, ठीक आहे. हे तुम्ही अगोदर लिहून घ्या. तर बघा मुलांनो मीन व्हॅरियन्स बघायचं आपल्याला बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं. कॅपिटल एक्स म्हणजे काय रँडम व्हेरिएबल. रँडम व्हेरिएबल फॉलोज हे कशात साईन आहे मुलांनो फॉलोज, एक तुम्ही सिमिलरिटीसारखं काढलेलं असतं. फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन्स विथ पॅरामीटर्स n, p. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहिलं आहे नीट लक्ष द्या मुलांनो. कॅपिटल एक्स हे चिन्ह आहे फॉलोज. काय फॉलो करतो तो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ द पॅरामीटर्स काय n आणि p. n आणि p हे पॅरामीटर्स आहेत. n म्हणजे काय नंबर ऑफ ट्रायल्स किंवा नंबर ऑफ टाइम्स द एक्सपेरिमेंट्स, किती वेळेस एक्सपेरिमेंट झाला. p म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. हे झालं. आता मला काढायचं आहे मीन. तर आपल्या सिलेबसला हे जे फॉर्म्युले आहेत
हे फॉर्म्युले विदाऊट प्रूफ आहेत, त्याच्यामुळं आपण डायरेक्ट लिहिणार आहोत. मीनसाठी सिम्बॉल असा वापरला जातो म्यू. मीनचा फॉर्म्युला आहे, मीनला तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता ई ऑफ एक्स, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स मीन, किंवा ह्याला दुसरं एक नाव आहे मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन. याचा फॉर्म्युला आहे NP, N इंटू पी, मीन. त्याच्यानंतर बघा आपण व्हॅरियन्सचा फॉर्म्युला, व्हॅरियन्स म्हणजे व्ही ऑफ एक्स, व्हॅरियन्स ऑफ एक्स. व्हॅरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला NPQ. व्हॅरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय NPQ. मीन ई ऑफ एक्स, NP व्हॅरियन्स व्ही ऑफ एक्स. आता एक स्टँडर्ड डेविएशनचं सुद्धा सांगून टाकतो, हेडिंगमध्ये नाही आहे पण तो स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स. ह्याचा पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्यायचा, निगेटिव्ह नका घेऊ. व्हॅरियन्स ऑफ एक्स म्हणजे काय NPQ, स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स. तर आपण एक्स, कॅपिटल एक्स म्हणजे कॅपिटल एक्स रँडम व्हेरिएबल आहे, फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन N, P. मीन ई ऑफ एक्स काय फॉर्म्युला याचा NP, व्हॅरियन्स व्ही ऑफ एक्स NPQ, स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स जर काढायचं असेल तर स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स म्हणजे स्टँडर्ड डेविएशन ऑफ NPQ. तर आतापर्यंत आपण आजच्या थेरी लेक्चरमध्ये 4 आपण पाहिलेले आहेत फॉर्म्युले. त्या चारही फॉर्म्युल्याची मी अगोदर इथं लिस्ट लिहितो. सगळे लिस्ट एकत्र लिहिल्यानंतर तुम्हाला ते सोपे जातील लक्षात ठेवण्यासाठी. तर मी ती लिस्ट लिहितो मुलांनो, ठीक आहे. तर पहिला फॉर्म्युला आपण पाहिला. आजच्या फॉर्म्युलामध्ये फर्स्ट 4 फॉर्म्युलेस तुम्हाला रिवाईज करायचे. पहिला P ऑफ एक्स इज इक्वल टू NCX P टू द पॉवर एक्स Q टू द पॉवर N मायनस एक्स. N म्हणजे किती वेळेस प्रयोग झालेला आहे, X म्हणजे सक्सेसची प्रोबॅबिलिटी. नंबर 2 E ऑफ एक्स NP, E ऑफ एक्स म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स, ह्यालाच म्हणतात मीन. तिसरा व्हॅरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला NPQ. नंबर 4 स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स स्क्वेअर रूट ऑफ NPQ. NPQ म्हणजेच काय व्हॅरियन्स. आणि 5वा सक्सेसची प्रोबॅबिलिटी प्लस फेल्युअरची प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1. तर हे 5 फॉर्म्युल्यावर पूर्ण चॅप्टर आधारित आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, आजच्या धड्यामध्ये हे 5 फॉर्म्युलेस तुम्हाला रिवाईज करायचे आहेत. आणि प्रॉब्लेम जेव्हा मी उद्या घेईल याच्यातली प्रत्येक थेरी तुम्हाला थोडी थोडी काय होईल, क्लिअर होत जाईल. आपण फक्त बायनॉमियल, आपण कोणता चॅप्टर चालू केलेला आहे लक्षात ठेवा, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हे कशावर आधारित ठेवलेलं आहे, बर्नौलीज ट्रायलवर. कारण बर्नौलीज ट्रायलनं तेच एक्सपेरिमेंट घेतले होते, तिचे फक्त 2च रिझल्ट्स असतात. म्हणजे कॉईन टॉस केल्यास हेड किंवा टेल भेटतो. किती रिझल्ट आले मुलांना, 2. एखादा तुम्ही बल्ब सिलेक्ट केला तो डिफेक्टिव्ह असू शकतो किंवा नॉन डिफेक्टिव्ह असू शकतो. रिझल्ट किती आले, 2. तुम्हाला एखादा प्रश्न येस किंवा नोमध्ये विचारला असेल तर किती रिझल्ट आहेत, 2च, येस किंवा नो. तुम्ही मॅच खेळायला गेले, जिंकले किंवा हारले, किती ऑप्शन आहेत, 2. एक्झाम दिली तर किती रिझल्ट पॉसिबल आहेत, 2च रिझल्ट पॉसिबल. आयदर यू विल बी पास ऑर फेल. ज्याचे फक्त 2च निष्कर्ष निघतात, 2च रिझल्ट पॉसिबल आहेत. एका रिझल्टला सक्सेस म्हणायचं, एकाला म्हणायचं फेल्युअर. सक्सेस कशाला म्हणणार आहात, तुम्हाला जे अपेक्षित आहे ते जर घडलं तर ते सक्सेस, आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे ते जर नाही घडलं तर त्याला म्हणायचं फेल्युअर. ठीक आहे मुलांनो, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याचे प्रॉब्लेम्स घेऊया. आज आपण थांबूया.